याआधी डाळ तांदळाचा ढोकळा करण्याची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल. इतकी सोपी पद्धत आज सांगणार आहे. अगदी पाहिजे त्या वेळेवर तुम्ही हा डाळ तांदळाचा ढोकळा तयार करू शकता. बऱ्याचदा आपल्याला इच्छा जरी झाली तरीही डाळ तांदळाच्या ढोकळ्यासाठी लागणारा वेळ, मिश्रण फर्मेंट करावं लागतं. तर यामध्ये आपला ढोकळा करायचा राहूनच जातो. पण आज तुम्हाला अगदी आयत्या वेळेवर हा ढोकळा तुम्ही करून खाऊ शकता. इतकी सोपी पद्धत सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्वात आधी 1 वाटी रेशनचे तांदूळ आणि 1 वाटी चणा डाळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रीच भिजत घातलेली होती. कारण सकाळी घाईच्या वेळी झटपट आपल्याला नाश्ता करायचा असेल तर हे जी डाळ आणि तांदूळ आहे रात्रीच भिजत घालावी लागणार आहे. कारण चणा डाळ भिजायला वेळ लागतो आणि मिश्रण अजिबातही फर्मेंट न करता आपण हा ढोकळा तयार करणार आहोत. तर आता भिजलेली डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर एकाच बॅचमध्ये ही डाळ पूर्ण बारीक होईल आपली. आता यामध्ये काही साहित्य घालणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपण आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालणार आहोत, म्हणजे ढोकळ्याला छान चव लागेल. आता फूड कलर घालणार आहोत इथे, पण फूड कलर ऑप्शनल आहे. इथे सोडा वापरणार असल्यामुळे हळद वापरणार नाही आहोत आपण. आणि ढोकळा छान दिवसभर नरम राहावा यासाठी 2 चमचे तेल घालायचं आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्येच घालणार आहोत आणि सोबतच 2 चुटकी एवढा हिंग घालायचा आहे आणि पाव चमचा एवढं सायट्रिक ॲसिड. ढोकळा आपला आंबट होणार नाही, पण त्यावर जाळी छान तयार होईल. पाववाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे. तर अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे. आता या पूर्ण साहित्यासहित आपल्याला डाळ तांदूळ बारीक करायचे आहेत. म्हणजे एकाच मिक्सरच्या भांड्यात आपलं पूर्ण साहित्यासहित हे मिश्रण तयार होईल. आता हे बारीक करायला घेऊ. पण सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही. गरज वाटली तरच पाण्याचा वापर आपण करणार आहोत. कारण डाळ तांदूळ हे भिजलेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आपलं जे हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि यावरचे बबल्स पाहून वरचे तुम्हाला लक्षात येतच असेल की आपलं जे हे मिश्रण आहे ते छान हलकं झालेलं आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर इथे हळद वापरायची असेल तर आपण सोडा वापरणार आहोत. त्यामुळे ढोकळ्यावर लाल पॅचेस तयार होतात. त्यासाठी इथे हळद मी स्किप केलेली आहे. आता मला फूड कलर थोडा कमी वाटत आहे. त्यासाठी मी थोडा वाढवलेला आहे. तर इथे मी रेसिपीसाठी हा व्हिडिओ शूट करत आहे. त्यासाठी मी इथे फूड कलरचा वापर केलेला आहे. तुम्ही नाही घातला तसाही ढोकळा केला घरी खाण्यासाठी तरीही चालेल. तर आता बघा हे आपण फूड कलर घातल्यानंतर मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. आता पाणी इथे थोडं मला कमी वाटत आहे. त्यामुळे मी इथे थोडं पाणी वाढवलेलं आहे. कारण डाळ तांदूळाचा ढोकळा तयार करत असताना मिश्रण फार जास्त घट्ट नसावं. त्यामुळे ढोकळा थोडासा असा कडक तयार होईल. त्यासाठी मिश्रण थोडं पातळ सैलसरच ठेवायचं. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया. स्टीमरमध्ये सर्वात आधी पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. इकडे पाणी आपलं छान उकळतं असलं पाहिजे आणि नंतरच ढोकळा वाफवायला ठेवायचा. त्यामुळे लगेचच यावर जाळी पडायला सुरुवात होते. तर इथे आपण पेलाभर पाणी गरम होण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे. तर आता आपण ज्या ताटामध्ये ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घेणार आहोत. तर इथे आपण तेल घालून घेतलेलं आहे ताटावर आणि ब्रशने पूर्ण तेल व्यवस्थित असं ताटाला लावून घेणार आहोत. आता तेलसुद्धा लावून झालेलं आहे आपल्या ताटाला. आता जे मिश्रण आपण ढोकळ्याचं तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला सोडा घालायचा आहे खाण्याचा. तर अगदी पाव चमच्यालाही थोडा कमी एवढा सोडा घेतलेला आहे. कारण मिश्रण अजिबातही फर्मेंट केलेलं नाही आपण. त्यासाठी सोडा हा आपल्याला यामध्ये घालावाच लागतो. तुम्ही इनोचाही वापर करू शकता, पण मला इनोपेक्षा सोड्याचा रिझल्ट हा चांगला वाटला. त्यामुळे मी इथे सोडा वापरते नेहमी. तर आता आपण सोडा घातल्यानंतर तो छान एकत्र करून घ्यायचा आणि इथे मिश्रण तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा छान हलकं असं झालेलं आहे. तर हे मिश्रण असं हलकं व्हायला पाहिजे. तर आता हे मिश्रण जे आपण तयार करून घेतलेलं आहे हे लगेचच आपल्याला तेल लावलेल्या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. आता पूर्ण मिश्रण हे मी ताटामध्ये घालून घेतलेलं आहे. पूर्ण मिश्रणही आपलं जे आहे ते ताटामध्ये आलेलं आहे व्यवस्थित असं. तर आता भांड्याला जे राहिलेलं मिश्रण आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि लगेचच स्टीमरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि आपल्याला हा ढोकळा 15 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. तर आता ढोकळा जोपर्यंत शिजतो तिकडे वाफवला जातो तोपर्यंत इकडे आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी तडका तयार करूया. तर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटू द्यायची आणि नंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे काप आणि कढीपत्ता घालायचा आहे. आता हिरवी मिरची छान तेलामध्ये आपली
परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. बऱ्याचदा दोन प्रकारे ढोकळ्यावरची फोडणी आहे ती तयार केली जाते. मी दाखवली तुम्हाला त्या पद्धतीने आणि पाणी न घालता डायरेक्ट तुम्ही ढोकळा त्यामध्ये टाकू शकता. हलकंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता. आता आपण यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे अर्धा चमचा. आता साखरचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता. साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत आपण. तर आता झाकण उघडून बघते आपला ढोकळा छान वाफवला गेलेला आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करणार आहोत. इथे 15 मिनटं मी ढोकळा वाफवून घेतलेला आहे. सुरुवातीचे 5 मिनटं गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर मीडियम स्पीडवर ढोकळा 10 मिनटं वाफवून घ्यायचा. तर इथे सुरीने बघा चेक करून बघितलं, सुरी अगदी क्लीन निघालेली आहे. आता ढोकळा आपण ताट खाली काढून घेतलेला आहे. पूर्ण थंड होऊ देऊया आणि नंतर सुरुवातीला आपण याच्या कडा मोकळ्या करूया. तर जाळी दाखवते तुम्हाला बघा. आपल्या ढोकळ्यावरची जाळी तुम्ही बघू शकता. अगदी हा ढोकळा आपण जसा बेसन पिठाचा ढोकळा करतो त्याच पद्धतीने तयार होतो. आणि इथे बघू शकता जाळी किती छान तयार झालेली आहे. अजिबातही मिश्रण फर्मेंट न करता घाईच्या वेळी झटपट तयार होणारा हा अगदी डाळ तांदूळाचा ढोकळा चवीलाही तितकाच छान लागतो. आता थंड झाल्यानंतर याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर याचे काप तयार करून घेणार आहोत आपण. तर बघा कडा व्यवस्थित अशा मोकळ्या झालेल्या आहेत आणि ढोकळा आपण कट करून घेणार आहोत. ढोकळा कट केल्यानंतर तुम्हाला यावरची जाळीसुद्धा दाखवते आणि आपला ढोकळा हा किती हलका जाळीदार तयार झाला हे सुद्धा बघणार आहोत आपण. तर बघा ढोकळा कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल ढोकळा किती हलका झालेला आहे म्हणून, आणि बघून असं वाटतो ना हा बेसन पिठाचा ढोकळा आहे म्हणून. तर आता ढोकळा बाहेरसुद्धा काढून दाखवते. अगदी सहज हा ढोकळा थंड झाल्यानंतर आपल्याला काढता येतो, पण गरम असताना हा ढोकळा काढू नका, मग तो व्यवस्थित निघणार नाही. तर इथे बघा हा बाहेर काढलेला आहे ढोकळा आणि बघा किती हलका स्पॉन्जी असा तयार झालेला आहे. तर आता आपण या ढोकळ्यावर फोडणी तयार जी केलेली आहे ती सुद्धा घालून घेणार आहोत. आणि इथे मी फूड कलर वापरला त्यामुळे ढोकळ्याला रंगही बघा किती छान असा आलेला आहे. पण तुम्हाला परत एकदा सांगेन, घरी खाण्यासाठी जर करत असाल तुम्ही तर तुम्ही इथे नाही फूड कलर, हळद नाही वापरली तसाही केला तरीही चवीला छानच लागतो. तर आता यावरची फोडणी केली आपण तयार ती घालून घेणार आहोत. तर व्यवस्थित अशी फोडणी घालून घेणार आहोत. आणि आपण इथे 2 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहे, लाल आणि हिरवी, त्यामुळे ढोकळा बघा किती छान दिसत आहे. तर आता ही फोडणी पूर्ण पसरवून घेतलेली आहे आणि परत तुम्हाला ढोकळा मी तोडूनसुद्धा दाखवते. कुठली चटणी नाही, कुठला सॉस नाही, तसाही हा ढोकळा चवीला खूप छान लागतो. तर मंडळी तुम्हीसुद्धा घाईच्या वेळी झटपट तयार होणारा हा डाळ तांदळाचा ढोकळा नक्की एकदा करून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छान छान आणि उपयोगी झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.